नमस्कार, मी सागर ढुरे, मोराणे ग्रामस्थ. काल आम्हाला 5:30 वाजेला बातमी लागली की आपला जो 132 नंबरचा बोगदा आहे, त्या बोगद्यातून आपला पुलाचा जो स्लॅब आहे तो कोसळतोय. तर आम्ही सदर ठिकाणी पाहणी केलेलं असताना काल पावसामध्ये स्लॅब हा खाली हळूहळू येत होता. परंतु 7-7:30 वाजेला पूर्ण एक 10 फुटाचं खड्डं त्या स्लॅब कोसळून पडलेलं आहे. सदर घटना ग्रामस्थांच्या लक्षात आल्यानंतर आम्ही पोलीस प्रशासनाला संबंधित माहिती दिली. तेव्हा पोलीस प्रशासनाने आणि गावकऱ्याच्या मदतीने सदर अवचित घटना याच्यानंतर घडू नये यासाठी ट्रॅफिक आणि जी वाहतूक होती ती दुसऱ्या रस्त्याने वळवण्यात आली. तोपर्यंत कोणतेही NHIचे अधिकारी किंवा कोणतेही ऑफिसर आम्ही कॉल करून संपर्क करून तरी ते हजर नव्हते. ते रात्री 8:30-9 वाजेला सगळं मार्केटिंग वगैरे लावल्या गेल्यानंतर ते आले. आम्ही त्यांना जाब विचारायचा प्रयत्न केला, परंतु त्यांनी आम्हाला कोणत्याही प्रकारचं उत्तर दिले नाही. या सुरत नागपूर हायवेच्या संदर्भात सांगण्याचं एक महत्त्वाची गोष्ट अशी आहे की 1.5 ते 2 वर्षापासून हा हायवे चालू झालेला आहे. अजून या हायवेचं उद्घाटन बाकी आहे. तरी हा हायवे चालू झालेला असताना ही तिसरी ती चौथी घटना अशी वारंवार या हायवेला घडत आहे. तरी आमची गावकऱ्यांमार्फत एक मागणी आहे की संबंधित अधिकाऱ्यांवर इथे या पुलाचा जो भ्रष्टाचार केला गेला असेल किंवा संबंधित पुलासंदर्भात जे जे अनपेक्षित काम होते ते केले गेले नसतील तर संबंधित अधिकाऱ्यावर या प्रकारचे गुन्हे दाखल करण्यात यावे. तसेच अधिकारी जर यापुढेही जाऊन एखादी अनुचित घटना जर घडण्याची वाट बघत असेल तर मी मीडियाच्या माध्यमातून पोलीस प्रशासनाला तसेच सरकारला एक आवाहन करतो की संबंधित अधिकाऱ्यांना याचा जाब विचारावा आणि जे अधिकारी याच्यात दोषी आढळतील त्यांच्यावर तात्काळ गुन्हे दाखल करून नॅशनल हायवे जो हा आमचा आहे सुरत ते नागपूर याची परत एकदा तपासणी करून व्यवस्थित लाईट चालू आहे का नाही आहे, याचे साईड रस्ते तयार झाले आहे का नाही आहे, तरच याचं लोकार्पण करून लोकांच्या सेवेसाठी याला उघडा करण्यात यावे, अन्यथा याला बंद करण्यात यावे. सदर याच्यानंतर अशी जर घटना घडली तर येत्या काळामध्ये आणि जर संबंधित अधिकाऱ्यांवर तात्काळ कारवाई किंवा गुन्हा दाखल झाला नाही तर येत्या 15 दिवसात आम्ही मोराणे ग्रामस्थ नॅशनल हायवे जो आहे सुरत ते नागपूर हा बंद करण्याचा आम्ही इशारा देतो.